बालिके, चिंतित आहेस का? बाप्पा, खरंच तू बोलतोयस का? हो, मीच बोलतोय. तुझ्यासारख्या निर्मळ मनाच्या माणसांसाठी मी सदैव असतो. बोल, काय हवंय तुला? माझा तर विश्वासच बसत नाहीये. विश्वास न बसायला मी काय भाडे करू आहे? काय? शी, त्याचं काय मध्येच? अगं, तो एक चांगला मुलगा आहे. गोड आहे, गोंडस आहे, हँडसम आहे. अगदी कंदील घेऊन शोधायला जाशील ना तरी इतका चांगला मुलगा तुला शोधूनही मिळणार नाही. बरोबर आहे. तो हुशार आहे, चांगला आहे, कष्टाळू पण आहे. मग काय विचार आहे? काय? अगं, तुझ्या घरात लग्नाची बोलणी सुरू आहे ना, तर माझ्या नजरेत एक चांगला मुलगा आहे बॉस. बॉस बॉस बॉस, बाहेर ये. काय चाललंय? हा, या वेळेला इकडे काय करतोस? आणि तू कोणी बघितलं तर? नाही नाही, कोणी नाही बघणार. सगळे झोपलेत, मला माहिती आहे. हो. आणि मग हे सगळं काय चालू होतं? पूजा झाली आणि माझं दर्शन घ्यायचं बाकी होतं म्हणून मी आलो. अच्छा, पण हे इथे काय चालू होतं? एक मुलगी ना मला टेन्शन मध्ये बसलेली दिसली, तर थोडस वातावरण नॉर्मल करण्यासाठी, चिल करण्यासाठी, तुला खुश करण्यासाठी. झालं? हा, हा, आता दर्शन घे आणि घरी जा पटकन. आणि हा, काही अपडेट? हा, गणपती बसलेत, प्रसन्न वातावरण आहे, छान वाटतंय. आपल्या मिशनचा काय अपडेट? सगळं कंट्रोल मध्ये आहे. ठीक आहे, दर्शन घे आणि जा. काय रे, झोपला नाही अजून? नाही, ते बरेच आवर बाकी आहे अजून. साहेब, तुम्ही झोपले नाही? अजून मला झोपायला वेळ आहे. बर. मी जरा नाईट वॉक करून येतो. नाहीये कंट्रोल मध्ये. निघ. हा, टेक्नो बोल. बॉस, चारू दत्त सर एकटेच नाईट वॉकला निघालेत. आताच कमांडर कडून खबर मिळाली. एनी फुटेज? शेअर केले सर. टेक्नो, एक काम कर, व्हॅन त्यांच्या मागावर ठेव. काही झालं तरी त्यांना संशय नाही आला पाहिजे. येस बॉस. कमांडर आणि फातिमा कुठे आहेत? ते त्यांच्या मागावरतीच आहेत. ओके.
तर गेम आहे. ए थांब रे. अलवार माया कधी तू तलवार धार कधी तू लढण्याची शपथ तुझी तू तुळशीची माळ कधी तू अंगारक जाळ कधी तू आशेचा सूर्य तू होऊन ये चंदन होऊन घे काढून जगणे परिमळणारे अंजन घाल तू धाव उजाडून सत्य कटू जळणारे अंधारातून वाट काढ तू मशाल धगधगणारी बळ खोचून घे बदनाशी तू वीजच लखलखणारी दुष्टांचा संहार करण्या ये धावुनी लढण्या तू झुंजार जन्मा ये तारिणी दुष्टांचा संहार करण्या ये धावुनी लढण्या तू झुंजार जन्मा ये. गुड जॉब केडी. न्यायाधीश चारुदत्त देसाई, काल रात्री वाचलास, पण आज तुझ्या गणपतीच्या विसर्जनाआधी तुझं विसर्जन होणार. हा टेक्नो बोल, काही गडबड आहे? बॉस प्रॉब्लेम अजून संपला नाहीये. आताच चारुदत्त सरांना धमकीचा मेसेज आला होता. कसला मेसेज? येस बॉस, मेसेज ग्रुपवरती शेअर केलाय. ओके. न्यायाधीश चारुदत्त देसाई, काल रात्री वाचलास, पण आज तुझ्या गणपतीच्या विसर्जनाआधी तुझं विसर्जन होणार.